जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 11 श्रीकृष्णांचे द्वारकेत आगमन। श्लोक क्रमांक 35। स एष नरलोकेऽस्मिन्नवतीर्ण स्वमायया रेमे स्त्रीरत्नकूटस्थो भगवान प्राकृतो यथा। ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या अकारण कृपेने स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे या लोकात अवतीर्ण झाले आणि लौकिक कार्यात आसक्त असल्याप्रमाणे त्यांनी उत्तम स्त्रियांशी रमण केले। तात्पर्य, भगवंत विवाह करतात आणि एखाद्या गृहस्थाप्रमाणे वागतात ही खरोखरच भौतिक बाब आहे, परंतु त्यांनी 16,108 राजकुमारींशी विवाह केला। त्या प्रत्येकी समवेत वेगवेगळ्या प्रासादातून एकाच वेळी निवास केला। हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा निश्चितच या गोष्टी लौकिक नाहीत याची आपणास जाणीव होते। म्हणून भगवंतांचे आपल्या उत्तम पत्न्यासमवेत गृहस्थ म्हणून राहणे लौकिक स्वरूपाचे नाही। त्यांचा त्यांच्याशी असलेला संबंध व वागणूक हे सामान्य स्त्री पुरुष संबंध नव्हेत। ज्या स्त्रिया त्यांच्या पत्न्या झाल्या त्या निश्चितच सामान्य स्त्रिया नाहीत, कारण स्वतः भगवंत पती म्हणून प्राप्त होणे हे लक्षावधी जन्मांच्या सुकृताचे व तपश्चर्येचे फळ आहे। भगवंत विविध लोकावर, ग्रहावर अथवा या भूलोकात अवतीर्ण होऊन आपल्या दिव्य लीला प्रकट करतात। बद्धजीव, सेवक, मित्र, मातापिता किंवा प्रियतमा अशा कोणत्या तरी संबंधाने आपल्याकडे दिव्य जगात आकृष्ट व्हावेत आणि त्यांच्या समवेत सेवेची शाश्वतरित्या देवाणघेवाण व्हावी, हाच त्यांचा उद्देश असतो। या भौतिक जगात सेवा विकृत रूपाने फलित होते, असमयाला ती खंडित होते आणि कटू अनुभवाला कारण ठरते। भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बद्ध झालेला संभ्रमित जीव अज्ञानामुळे या भौतिक जगातील क्षणभंगूर नातेसंबंध हे उन्मत्तावस्थेतून निर्माण झालेले असतात हे समजू शकत नाही। या प्रकारचे नातेसंबंध आपणाला शाश्वतपणे सुखी करू शकत नाही, परंतु हेच नाते आपण भगवंतांशी जोडले तर आपल्या या क्षणभंगूर देहाच्या पतनासोबतच आपली दिव्य जगात गती होते आणि आपल्या आवडीनुसार भगवंतासमवेतच्या नात्याने आपण त्यांच्याशी शाश्वतरित्या बांधले जातो। ज्या स्त्रियांशी भगवान पतिभावाने रमले त्या स्त्रिया अर्थातच या भौतिक जगातील सामान्य मानवी स्त्रिया नव्हेत, त्या त्यांच्या दिव्य पत्न्या म्हणून त्यांच्याशी शाश्वतरित्या संबंध आहे। असे नाते त्यांनी आपल्या पूर्ण भक्तीने प्राप्त करून घेतले आहे, हीच त्यांची योग्यता आहे। भगवान श्रीकृष्ण परमब्रह्म पुरुषोत्तम आहेत। भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बद्ध असलेले जीव भूलोकातच नव्हे तर ब्रह्मांडातील अन्य ग्रहलोकातही शाश्वत सुखाचा शोध घेत असतात। स्वाभाविकतः आध्यात्मिक स्फुल्लिंग असल्याकारणाने ते परमेश्वराच्या सृष्टीत कोठेही भ्रमण करू शकतात, परंतु प्राकृतिक गुणांनी बद्ध असल्यामुळे ते यानाने अंतराळात भ्रमण करू पाहतात आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात असफळ होतात। कारावासातील बंदिवानांच्या बेड्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा नियम त्यांना बांधून ठेवतो। दुसऱ्या मार्गाने जरी जीव कोठेही अगदी सर्वोच्च लोकात जाऊ शकला तरीही तो जन्मोजन्मी ज्या चिरंतन स्वरूपाच्या सुखाच्या शोधात आहे ते सुख त्याला या भौतिक जगात कधीही प्राप्त होऊ शकत नाही। तथापि भ्रमनिराश झाल्यावर आणि आपणास हवे असणारे अनंत सुख या जगात प्राप्त होणे शक्य नाही हे समजल्यावर तो ब्रह्मसुखाचा शोध घेऊ लागतो। अर्थातच परब्रह्म या भौतिक जगात सुखाचा शोध करीत नाही तर आणि त्यांच्या सुखासाठी असलेली आवश्यक सामग्रीही या भौतिक जगात असत नाही। परब्रह्म निराकार नाही, ते सर्व प्रमुख आणि अखिल प्राणीमात्रामध्ये परमचेतन असे आहे, त्यामुळे ते निराकार असणे कदापि शक्य नाही। ते अगदी आपणासारखेच असून त्याच्यात व्यक्तिगत जीवांच्या ठिकाणी असलेल्या सर्व प्रवृत्ती पूर्णत्वाने वास करतात। ते आपल्याप्रमाणे विवाह करते, परंतु तो विवाह आपल्या बद्ध स्थितीतून अनुभव घेतल्याप्रमाणे लौकिक अथवा मर्यादित नसतो।
अशी वस्तुस्थिती असल्याने त्यांच्या स्त्रिया लौकिक स्त्रियासारख्या दिसल्या तरी वस्तुतः ते दिव्य स्वरूपी मुक्त आत्मे आहेत आणि ते त्यांच्या अंतरंगा शक्तीचा पूर्ण आविष्कार आहेत. श्लोक क्रमांक 36. उद्दाम भाव पिशुराम वल्गुहास व्रीडावलोक निहतो मदनोपि यासाम सम्मुह्य चापम जहात प्रमदोत्तमास्ता यस्येंद्रियम विमथितुम कुहकेर्न शेकू. त्या राण्यांचे मोहक स्मित हास्य, चोरटे नयन कटाक्ष असे सर्व काही निर्मळ आणि प्रेम भावनांना उद्दीपित करणारे होते. त्या कामदेवाला जिंकून घेणाऱ्या आणि वैफल्यग्रस्त मनस्थितीत धनुष्य सोडून देण्यास भाग पाडणाऱ्या होत्या. त्या सहिष्णू शिवांना देखील विचलित करणाऱ्या होत्या. तरी देखील अशा असामान्य सामर्थ्याने आणि आकर्षणाने त्या भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना विचलित करण्यात कधी समर्थ झाल्या नाहीत. तात्पर्य: मुक्तीचा मार्ग किंवा भगवद्धामात परत जाण्याचा मार्ग नेहमीच स्त्री सहवासावर प्रतिबंध घालतो. संपूर्ण सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्मव्यवस्था स्त्री सहवासावर पूर्ण प्रतिबंध घालते किंवा निदान तो नियंत्रित करते. असे जर आहे तर जो 16 सहस्राहून अधिक स्त्रियात आसक्त आहे त्याला सर्वश्रेष्ठ भगवान म्हणून कसे स्वीकारावयाचे? भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणून घेण्याविषयी उत्सुक असणाऱ्या एखाद्या चिकित्सक व्यक्तीने जर असा प्रश्न या संबंधात उपस्थित केला तर अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच नैमिषारण्यातील ऋषींनी या आणि पुढील काही श्लोकात भगवंतांच्या दिव्य स्वरूपाची चर्चा केली आहे. या श्लोकावरून हे स्पष्ट आहे की स्त्रियांच्या ज्या आकर्षक वैशिष्ट्यांनी मदन किंवा मदनरिपू भगवान शंकर यांना सुद्धा जिंकले असते ती भगवंतांच्या इंद्रियावर विजय मिळवू शकली नाहीत. मदनाचा उद्योग म्हणजे भौतिक कामुकता उत्तेजित करणे. मदन शराने उत्तेजित होऊन हे सगळे ब्रह्मांड फिरते आहे. या जगातील सर्व व्यवहारांचे मध्यवर्ती सूत्रच प्रामुख्याने स्त्री पुरुषातील आकर्षण हे आहे. पुरुष आपल्या आवडीचा जोडीदार शोधित असतो. स्त्रीही आपल्याला सुयोग्य पुरुष शोधित असते. ऐहिक जगतातील प्रेरणा ही अशी आहे. स्त्री पुरुषांची एकदा गाठ पडली की त्यांच्यातील लैंगिक संबंधामुळे त्यांची भौतिक बंधने अधिकच घट्ट होतात. परिणामतः दोघांनाही, पुरुषाला आणि स्त्रीलाही, आपले लाडके घर, मातृभूमी, आपली मुले बाळे, समाज आणि स्नेही, धनार्जन इत्यादी भ्रामक व्यवहार क्षेत्राची ओढ लागते. या प्रकारे क्षणभंगूर ऐहिक जीवनाची एक खोटीच पण कधीही न संपणारी दुराशा त्याच्या मनाची पकड घेते. त्यात हे जीवन दुःखकष्टांनी भरलेले आहे ही तर एक उघड गोष्ट आहे. म्हणून ज्यांना मुक्तिमार्गाची वाटचाल करावयाची आहे, भगवद्धामाकडे परत जावयाचे आहे, त्यांना सर्व शास्त्रे विशेषत्वाने असा परामर्श देतात की त्यांनी या माईक आकर्षणाच्या जंजाळातून मुक्त व्हावे. ही गोष्ट केवळ भगवद्भक्त महात्म्यांच्या संगतीनेच शक्य होते. कामदेव आपले बाण जीवमात्रावर सोडतो. त्याचा हेतू जीवांच्या मनात भिन्न लिंगीय व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण व्हावे हाच असतो. मग ती व्यक्ती सुंदर असो की नसो. सुधारलेल्या समाजाच्या दृष्टीने पाहता कुरूप दिसणाऱ्या पशु समाजात देखील मदनाची उत्तेजना चालूच आहे. तेव्हा मदनाचा प्रभाव कुरूपतम रूपावरही पडतो. तेथे परिपूर्ण सुंदराविषयी काय बोलावे. भगवान शंकरांना आपण सर्वात सहिष्णू म्हणून ओळखतो, परंतु त्यांनाही मदनबाणाचा आघात सहन करावा लागला. भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार पाहून तेही वेडे झाले आणि त्यांनी स्वतःच आपला पराभव मान्य केला. तथापि स्वतः कामदेव मात्र भाग्यदेवतांच्या गंभीर आणि उत्तेजक हालचालींनी संभ्रमात सापडला होता आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्याने आपले धनुष्यबाण सुद्धा फेकून दिले. श्रीकृष्णांच्या राण्यांचे सौंदर्य आणि आकर्षण असे होते. तथापि त्यामुळे भगवंतांच्या दिव्य इंद्रियामध्ये कधी क्षोभ उत्पन्न झाला नाही. भगवान आत्माराम आहेत, स्वयंपूर्ण आहेत. त्यांना आपले समाधान वा सुख मिळविण्यासाठी बाहेरून कोणाचे वा कशाचे सहाय्य घ्यावे लागत नाही.
म्हणून त्या राण्यांनी भगवंतांना जे सुख समाधान दिले ते आपल्या आकर्षक स्त्रीत्वाने नव्हे तर आपल्या प्रामाणिक स्नेहाने व सेवेने, आपल्या अव्यभिचारी प्रेममय सेवेनेच त्या भगवंतांना प्रसन्न करू शकल्या. भगवंतांनीही त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांना आपल्या पत्न्या म्हणून वागविले. अशा रीतीने केवळ त्यांच्या अनन्य भक्तीनेच संतुष्ट होऊन भगवंतांनी त्यांना निष्ठावंत पतीच्या रूपाने प्रतिसाद दिला. अन्यथा इतक्या स्त्रियांचा पती होण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. ते प्रत्येकाचेच पती आहेत, परंतु त्यांना त्या रूपाने स्वीकारले तर ते प्रतिसाद देतात. भगवंताविषयीच्या त्यांच्या या निर्भीड जिव्हाळ्याची तुलना कोणत्याही प्रकारे पार्थिव वासनेशी कामुकतेशी करता येणार नाही. तो केवळ दिव्यच आहे. आणि राण्यांनी आपल्या स्त्रीत्वास अनुसरून जे तीव्र भाव दाखविले तेही दिव्य असेच होते, कारण तेही दिव्य अशा भावावस्थेतून निर्माण झाले होते. मागील श्लोकाचे वेळी हे सांगितलेच आहे की भगवान जरी लौकिक पतीप्रमाणे दिसत असले तरी वस्तुतः त्यांचे आपल्या पत्न्यांशी असलेले संबंध हे दिव्य, शुद्ध आणि माईक निर्बंधांच्या अतीत असे आहेत. श्लोक क्रमांक 37. तमयं मन्यते लोको हे संगमपि संगिनम आत्मोपमेन्यमनुजं व्यापृन्वानं यतो बुध. सामान्य मायाबद्ध जीव तर्कबुद्धीने असे समजतात की भगवानही आपल्यातीलच एक आहे. आपल्या अज्ञानाने ते असे समजतात की भगवान विषयांनी प्रभावित होतात. वास्तविकपणे भगवंत सर्वथा अनासक्त आहेत. तात्पर्य येथील अबुध हा शब्द महत्वाचा आहे. केवळ घोर अज्ञानामुळे तावातावाने बोलणारे मूर्ख तर्कवादी भगवंताविषयी अपसमज करून घेतात व आपल्या मूर्ख कल्पनांचा मोठा प्रचार करून सामान्य निरागस माणसांमध्ये त्या पसरवितात. वास्तविकरित्या सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण हेच मूळ आदिपुरुष आहेत. जेव्हा ते स्वतः प्रत्येकाच्या दृष्टीपुढे उपस्थित होते तेव्हा त्यांनी आपले दैवी सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात पूर्ण रीतीने दाखविले. आम्ही श्रीमद भागवताच्या पहिल्याच श्लोकावरील भाष्यात दर्शविल्याप्रमाणे भगवान आपल्या इच्छेप्रमाणे कसेही वागण्यास सर्वथा स्वतंत्र आहेत, परंतु त्यांच्या सर्व कृती या आनंदपूर्ण, ज्ञानपूर्ण व शाश्वत अशा आहेत. केवळ भौतिकवादी मूढच भगवंतासंबंधी अपसमज करून घेतात. त्यांचे रूप भगवद्गीता व उपनिषदे यात सांगितल्याप्रमाणे सच्चिदानंद असे आहे, याचे त्यांना अज्ञान असते. त्यांच्या विविध शक्ती निसर्गक्रमानुसार पूर्ण योजनेने कार्यरत असतात. भगवंत या विविध शक्तींच्या माध्यमाने सर्व कार्ये करूनही स्वतः निराळे राहतात. त्यांची जीवावर स्वाभाविक अपार अशी करुणा आहे आणि आपल्या अकारण करुणेने जेव्हा ते या भौतिक विश्वात अवतीर्ण होत असतात तेव्हा आपल्या शक्तीनेच ते सर्व गोष्टींचे संपादन करतात. त्यांना त्रिगुणांची बंधने नसतात. ते यथारूपातच अवतीर्ण होतात. बौद्धिक तर्कवादी त्यांना चुकीने केवळ एक श्रेष्ठ व्यक्ती असल्याचे समजतात. अशा प्रकारे ते त्यांच्या अनिर्वचनीय ब्रह्म इत्यादी वैशिष्ट्यांनाच सर्वस्व समजतात. अशी धारणा देखील बद्ध दशेचेच फलित आहे, कारण ते स्वतःच्या मर्यादेच्या पलीकडे पोहोचू शकत नाहीत. म्हणून जे भगवंतांना आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या कक्षेत असल्याचे समजतात ते केवळ सामान्य लोक होत. असे लोक भगवंत प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित होत नाही ही गोष्टी समजून घेणार नाहीत. दूषित पदार्थाच्या संपर्काने सूर्य कधी दूषित होत नाही हे त्यांना कळत नाही. तर्कवादी लोक आपल्या स्वतःच्या प्रायोगिक ज्ञानानुसार सगळ्या गोष्टींचे अनुमान काढू पाहतात. अशा प्रकारे भगवंत भौतिक बंधनाने बद्ध एखाद्या सामान्य जीवासारखे कार्यरत झाल्याचे पाहून हे लोक त्यांची एकाच वेळी 16 सहस्त्र स्त्रियांशी विवाह करण्यासारखी अद्भुत कार्ये लक्षात न घेता त्यांना साधारण मनुष्य समजतात. अपूर्ण ज्ञानामुळे ते एकांगी विचार करतात, दुसरे अंग सोडून देतात. अर्थात अज्ञानामुळेच श्रीकृष्णांना स्वतःप्रमाणे समजून ते त्यांच्याविषयीच्या भागवताच्या निष्कर्षाहून भिन्न असे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. श्लोक क्रमांक 38. एतदीश नमीशस्य प्रकृती स्तोपि तद्गुणे न युज्यते सदात्मस्थैर्यथा बुद्धिस्तदाश्रया. भगवंतांची भगवत्ता मुळी यातच आहे की
ते जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी ते प्राकृतिक गुणांनी प्रभावित होत नाही. त्याचप्रमाणे त्यांचा आश्रय घेतलेल्या भक्तावरही भौतिक गुणांचा प्रभाव होत नाही. तात्पर्य: दिव्यत्वात यत्किंचितही भौतिकता नसल्याने श्रुतीस्मृत्यादी वैदिक शास्त्रातून निक्षून सांगण्यात आले आहे. तात्पर्य: दिव्यत्वात यत्किंचितही भौतिकता नसल्याचे श्रुतीस्मृत्यादी वैदिक शास्त्रातून निक्षून सांगण्यात आले आहेत. भगवान त्रिगुणांच्या अतीत असल्याने निर्गुण आहेत, परम अभिद्य आहेत. भगवान हरी परम दिव्य पुरुष आहेत. ते भौतिक प्रभावाच्या व्याप्तीच्या पलीकडे स्थित आहेत. या विधानांचे शंकराचार्यांनीही समर्थन केले आहे. येथे कोणी असा विवाद करेल की श्रीकृष्णांचे लक्ष्मी समवेत असलेले संबंध दिव्य असतीलही, परंतु यदुकुळाशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी काय? ते त्यात जन्माला आले आणि त्यांनी जरासंध, कंस इत्यादी असुरांना ठार करण्याचे भौतिक गुणांच्या प्रत्यक्ष संपर्कातील कार्य केले, त्याविषयी काय? उत्तर असे आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची दिव्यता कोणत्याही स्थितीत प्राकृतिक गुणांनी बाधित होत नाही. वस्तुतः ते अशा गुणांच्या संपर्कात या दृष्टीने असू शकतात की ते सर्व गोष्टीचे उगम आहेत आणि तरीही या गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणूनच त्यांना योगेश्वर, योगशक्तीचे अधिपती, सर्वशक्तिमान म्हणतात. इतकेच काय, पण त्यांचे ज्ञानी भक्तही त्रिगुणातीत आहेत. वृंदावनाचे प्रसिद्ध 6 गोस्वामी हे सर्वच धनाढ्य कुळातील होते, परंतु त्यांनी वृंदावनात संन्यासाचे जीवन स्वीकारले. बाह्यतः ते अतिशय निष्किंचन आणि दीन स्थितीत असल्यासारखे होते, पण वस्तुतः ते आध्यात्मिक मूल्यांनी सर्वात धनाढ्य होते. असे महाभागवत किंवा पूर्णत्वाच्या प्रथम श्रेणीतील भक्त जरी जनसंपर्कात येतात तरी प्रकृतीच्या गुणांचे परिणाम म्हणून जी मानापमान, आनंद, दुःख, निद्रा, जागृती अशी द्वंद्वे आहेत त्यांनी ते प्रभावित होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी काही जण जरी लौकिक व्यवहारात सहभागी असले तरी तेही या प्रभावापासून मुक्तच राहतात. जगाच्या व्यवहारासंबंधी असे औदासीन्य अंतःकरणात बांधलेले असल्याविना कोणालाही त्या दिव्य अवस्थेत स्थिर म्हणता येणार नाही. परमेश्वर आणि त्याचे सहचर एकाच दिव्य निर्गुण पातळीवर असतात आणि योगमायेच्या पाठिंब्याने अथवा परमेश्वराच्या अंतःशक्तीमुळे या सर्वांच्या कृत्यांना पावित्र्य प्राप्त होत असते. भगवंतांचे हे भक्त आपल्या वर्तनामध्ये काही वेळी पातळी सोडून अधःपतित झालेलेही दिसून येतात, तरीही ते नेहमी दिव्य श्रेष्ठच असतात. भगवान भगवद्गीतेमध्ये 9.30 स्पष्टपणे सांगत आहेत की एखादा निष्ठावंत भक्त आपल्या पूर्वायुष्यातील मायेच्या प्रभावाखालील आचारामुळे आता अधःपतित झाल्यासारखा दिसत असला तरी सुद्धा त्याचा श्रेष्ठ भक्त म्हणून स्वीकार केलाच पाहिजे, कारण आता तो सर्वतोभावे भगवत सेवेत संलग्न आहे. तो भगवंतांची भक्ती करीत असल्याने भगवान त्याचे नेहमीच संरक्षण करतात. त्याची ही पतित अवस्था हा एक योगायोग आहे. ती तात्पुरती असते, ती लवकरच होते. श्लोक क्रमांक 39. तम मे निरेवला मूढा स्त्रैनम चानु व्रतम रह अप्रमाणविदो भर्तुरीश्वरम मतयो यथा. त्या साध्या भोळ्या कोमल सौंदर्यवती स्त्रियांना खरोखरच असे वाटत असे की आपला पती श्रीकृष्ण आपल्याच मागे मागे असतो. तो पूर्णपणे आपल्या अधीन झाला आहे. खरे पाहता ज्याप्रमाणे नास्तिकाला परमेश्वराच्या जगन्नियंतृत्वाची जाणीव नसते, त्याप्रमाणे आपल्या पतीचा महिमा किती असीम आहे याची त्यांना काहीच जाणीव नव्हती. तात्पर्य: भगवंतांच्या पत्न्यांना देखील त्यांच्या अनंत कीर्तीची यथार्थ कल्पना नव्हती. हे अज्ञान लौकिक स्वरूपाचे अज्ञान नव्हे. भगवंत आणि त्यांच्या शाश्वत सहचरामधील भावनांच्या विनिमयात भगवंतांच्या अंतरंग शक्तीचा काही कार्यभाग असतो. भगवंत नियंता, स्वामी, मित्र, पुत्र, प्रियकर अशा दिव्य संबंधाद्वारे प्रतिसाद देतात. ही त्यांची अंतरंगा शक्ती आहे. गोपकुमारांसमवेत ते समवयस्क मित्र म्हणून खेळतात. तसेच अर्जुनाचेही ते सखा होतात. यशोदा मातेपुढे ते पुत्राची भूमिका करतात, तर गोपकन्याशी ते प्रियकर म्हणून वागतात. आणि त्याचप्रमाणे द्वारकेत ते 16,000 राण्यांच्या पतीची भूमिका करतात. असे भगवत भक्त भगवंत अंतिम सत्ता असल्याचे कधी ध्यानात घेत नाहीत. ते त्यांना आपला प्राणप्रिय मित्र
ते त्यांना आपला प्राणप्रिय मित्र, लाडका पुत्र, प्रियकर किंवा पती म्हणून हृदयात जपतात. भगवंत आणि भक्तांचे असे दिव्य नाते आहे. असे भक्त त्यांचे सहकारी म्हणून असंख्य वैकुंठ लोक असलेल्या दिव्य जगात सगळीकडे त्यांच्याशी अशा दिव्य नात्यातूनच वागत असतात. जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा संपूर्णपणे दिव्य धामाचे प्रदर्शन करण्यासाठी ते या आपल्या नित्य संबंधी जनांसोबत अवतीर्ण होतात. तेथे भगवंताविषयी निखिल प्रेम आणि भक्तीच असते. तेथे भगवंतांच्या सृष्टीवर प्रभुत्व गाजविण्याच्या वासनेची यत्किंचितही छटा नसते. असे भगवंतांचे भक्त हे बाह्य शक्तीच्या प्रभावाचा अंशात्मक देखील गंध नसलेले तटस्था शक्तीचे अथवा अंतरंगा शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे मुक्तात्मे असतात. भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या कार्यामुळेच त्यांच्या पत्न्यांना त्यांच्या अगाध महिमेचा विसर पडला, कारण परस्पर संबंधात काही उणीव यायला नको. त्यामुळे त्यांनी हे गृहीत धरले की भगवंत म्हणजे आपल्याला कधी एकाकी न सोडणारा स्वाधीन झालेला पती आहे. दुसऱ्या शब्दात भगवंतांचे दिव्य महात्म्य ज्या अर्थी त्यांच्या व्यक्तिगत सहकाऱ्यांना पूर्णपणे समजू शकले नाही, त्या अर्थी विविध प्रबंध लेखक आणि तर्कवादी यांना त्यांच्या दिव्य चरित्राचे आकलन कसे होणार? तार्किक पंडित परमेश्वर व तो जगदुत्पत्तीचे कारण कसे आहे या संबंधी निरनिराळ्या उपपत्ती मांडतात. त्यात ते उत्पत्तीचे घटक, उपादान कारण, निमित्त कारण इत्यादी विषयांचा उहापोह करतात. परंतु हे परमेश्वराचे अंशतः आकलन आहे. वास्तविकपणे ते सामान्य माणसाप्रमाणेच अज्ञानी आहेत. परमेश्वराचे ज्ञान होण्यासाठी त्याचीच कृपा व्हावी लागते, अन्य मार्ग नाही. असो, भगवंतांचे त्यांच्या पत्न्या समवेतचे संबंध दिव्य प्रेम व भक्तीच्या आधारावर असल्याने त्यांच्या सर्व राहण्या दिव्य स्तरावरील आहेत. त्यांच्या भावनेत भौतिकतेचे कल्मश नाही. अशा रीतीने श्रीमद्भागवताच्या पहिल्या स्कंदातील श्रीकृष्णांचे द्वारकेत आगमन नामक 11व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.